तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता बघा सकाळ सकाळची वेळ आहे आणि आम्ही आता मंदिरामध्ये चाललो आहे। गावी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं आमचं हे रुटीन आहे, म्हणजे आता आम्ही सोनारसिद्ध मंदिरामध्ये आणि करसुंडी मंदिरामध्ये जाणार आहे। तर इथं आल्यानंतर भारी वाटतं, एकदम बाहेर जावंसं वाटतं, कारण केरळामध्ये असणारी वाईब वेगळीच असते, इथं आल्यानंतरची वेगळीच असते। बऱ्याच जणांचं ड्रीम असेल केरळामध्ये यायचं, फिरायला वगैरे, राहायला वगैरे। बट आम्ही आता 20 वर्ष झालं केरळामध्येच आहे, त्यामुळे इकडे आल्यानंतर आम्हाला भारी वाटतं, म्हणजे इथलं पण आवडतं तिथलं पण आवडतं अशी सिच्युएशन आहे। पण आता ही कशा बाबळी वगैरे असली काट्याची झाडं वगैरे, काट्याच्या बाबळी वेगवेगळी झाडं आहेत, ती काही केरळामध्ये दिसत नाहीत। इथं आल्यानंतर वाटतं हां आपला महाराष्ट्र, म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर। तर आटपाडीतल्या सोनारसिद्ध मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिराच्या अवतीभोवती गर्दी भरपूर होती, त्यामुळे काही व्हिडिओ काढलेला नाही। आम्ही पाया पडून वगैरे आल्यानंतर गाडीमध्ये थोडंसं विविधला काढलेलं आहे आणि इथं मस्त असं छोटंसं चिंचेचं झाड होतं, छोट्या कवळ्या कवळ्या चिंचसुद्धा लागलेल्या, तर त्या पण घेतल्या, त्या खायला भारी वाटतं। लहानपणीची आठवण आली, म्हणजे लहानपणी आम्ही अशा छोट्याशा कवळ्या चिंचा तोडून घ्यायचो आणि मीठ लावून वगैरे खायचो। तर आता सांगताना सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आणि ऐकताना सुद्धा तुमच्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल। तर इथं बघा आम्ही आता करसुंडीमध्ये पोचलो आहे। तर इथं सुद्धा गर्दी दिसते, आज संडे आहे, रविवार आहे, त्यामुळे इथं सुद्धा आज गर्दी भरपूर असणार आहे असं वाटतंय। म्हणजे इथं तरी समोर दिसते, आतमध्ये सुद्धा भरपूर गर्दी असणार आहे। चप्पल कवळलेलं पण निघलं. नाही घरी न्यायचं तिथे टाकलं की आम्ही